वडे, पापड, कुरडया, बिबड्या असे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ कितीही बनवून झाले तरी जोपर्यंत लोणचं आणि मोरांब्याच्या बरण्या भरून अशा डोळ्यासमोर दिसत नाही ना, तोपर्यंत आम्हा बायकांना उन्हाळी कामं संपले आहेत असं वाटतच नाही. आता इथे मी 15 किलो कैरीचं लोणचं आम्ही घातलं होतं ते दाखवते आहे, पण व्हिडिओच्या शेवटी 3 किलो कैरीसाठी लागणारं साहित्य आणि त्याचं प्रमाण दिलेलं आहे. तर लोणचं बनवणं म्हणजे हे एखाद्या वार्षिक सोहळ्यापेक्षा कमी नसतं. आमच्या लहानपणी तर आम्ही इतके एक्सायटेड असायचो ना जेव्हा लोणचं बनवलं जायचं घरामध्ये. कुणी कैऱ्या धुवायचं, कुणी पुसायचं, वडील कैऱ्या फोडायचे आणि आमच्याकडे त्यातल्या कोया काढण्याचं आणि लसूण सोलण्याचं काम असायचं कंपल्सरी. त्यानंतर आई किंवा आजी मसाला बनवत असतील तर त्यांच्या आजूबाजूला लुडूबुडू करायला खूप आवडायचा लहानपणी. तर हा जो मसाला बनवला जातो ना लोणच्यासाठीचा, याचा जो घमघमाट असतो ना 2 ते 3 दिवस घरामध्ये, हा मन तृप्त होतं लिटरली. आणि ह्या लोणच्याच्या बरणी शेजारून पाण्याचा ग्लास चुकून जरी आम्ही नेला ना तरी आई आणि आजीचा खूप ओरडा खायला लागायचा लहानपणी. खूप सांभाळून आम्ही या बरण्यांपासून राहायचो. पण ह्या ज्या नव्या नव्या लोणच्याच्या फोडी नळाखाली धुवून खाण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असायचा. आणि शाळेचे सुरुवातीचे काही दिवस लोणचं पोळी, मोरंबा पोळी हे डब्यात कंपल्सरी असायचं. तर असा हा लोणच्याचा वार्षिक सोहळा संपन्न झालेला आहे आमचा यावर्षीचा.